छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध मर्दानी खेळाचा आखाडा यांच्यात सामना झाला. सामन्याच्या 40व्या मिनिटाला जुना बुधवारपेठेचा खेळाडू सचिन मोरे यानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात जुना बुधवारपेठेचा मयूर सुतारच्या पासवर संकेत कांबळेनं गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेच 61व्या मिनिटाला जुना बुधवारपेठ संघाच्या देवराज जाधव यानं मैदानी गोल नोंदवला. सामन्याच्या 86व्या मिनिटाला मर्दानी आखाडाचा खेळाडू संदीप पवार यानं डी-मध्ये चेंडू हातानं हाताळल्यानं जुना बुधवारला पेनल्टी बहाल करण्यात आली. याचा पुरेपूर फायदा घेत मयूर सुतार यानं गोल नोंदवत संघाला 4-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं जुना बुधवारपेठ संघानं हा सामना 4-0 अशा गोलफरकानं जिंकला. जुना बुधवार संघाकडून सुशील सावंत, पृथ्वीराज निकम, शुभम जाधव, प्रथमेश जाधव यांनी, तर मर्दानी आखाडा संघाकडून निखिल साळोखे, अक्षय सरनाईक, पार्थ जाधव, रणवीर जाधव यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. सकाळी 7चा सामना फुलेवाडी फुटबॉल क्लब विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात झाला. हा सामना खंडोबा तालीम मंडळानं 2-1 गोल फरकानं जिंकला. दुपारी 2 वाजता उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ आणि संध्यामठ तालीम मंडळातील सामना उत्तरेश्वर तालीम मंडळानं 2-1 अशा गोलफरकानं जिंकला. उद्या दुपारी 2 वाजता श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध रंकाळा फुटबॉल क्लब यांच्यात, तर 4 वाजता पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात सामना होणार आहे.